सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकत्याच चिखलदरा तालुक्यातील आपण बघतो आहोत की नागापूर येथे शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे, आदिवासी शंकरपट। आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार केवळरामजी काळे आणि यशवंतजी काळे तसेच सरपंच नागापूर येथील आणि सर्व ग्रामपंचायतची टीम इथं आपण हजर असताना पाहतो आहोत। त्यांनी चांगलं एक शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे आणि या शंकरपटाला जवळपास अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील इथून अकोट पासून तर चिखलदरा ते भैसदेई तर धारणी, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी अनेक ठिकाणून इथं जोड्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि कालपासून जवळपास शंकरपटाचा उद्घाटन झालेला आहे आणि आज त्या शंकरपटाचा फायनलचा दिवस आहे आणि आजही टीमा यामध्ये शंकरपटासाठी अनेक तालुक्यातून टीमा इथं येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि शंकरपट जवळपास अनेक जोड्या इथं स्पर्धा करत आहे आणि जवळपास 4.96 पॉईंटचं जे आता एक जोडी 100 मीटरचा रस्ता त्यांनी पार केलेला आहे। आणि हे शंकरपट बघण्यासाठी जवळपास चिखलदरा तालुक्यातील आणि आजूबाजूच्या खेड्यातील अनेक ग्रामस्थ इथं जमा झालेले आहेत। आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की शंकरपटाचा म्हणजे जे आनंद घ्यासाठी अनेक आदिवासी बांधव आणि अनेक खेड्यातील जे हे आहेत शौकीन आहेत ते शंकरपट बघण्यासाठी इथं पाहायला येतात। आपण आपल्यासोबत जे येथील जे कार्यक्रमाचे हे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। आपण बघतो शंकरपटाची जोडी सुटलेली आहे आणि लगेच ते किती पॉईंट मध्ये इथे पोहोचणार आहे आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की शंकरपटाची जोडी जवळपास आता त्यांनी क्रॉस केलेली आहे, आपली जोडीने क्रॉस केलेली आहे आणि यशस्वी त्यांनी आपली जी लाईन आहे ते पार केलेली आहे। आपण बघतो की जवळपास मागील जी जोडी होती ती जोडी 4.96 पॉईंट वर पोहोचलेली होती। आता या जोडीचा जवळपास किती पॉईंट वर पोहोचलेली आहे अशाच प्रकारे इथे स्पर्धा होत आहे। आणि आज फायनल मध्ये त्या जवळपास या शंकरपटाच्या आयोजनाचा बक्षीस 15,000 रुपये ठेवलेला आहे। आमदार केवळरामजी काळे यांच्या याच्यातून 15,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि आता अनेक बक्षीस आहेत, परंतु आता कोणत्या जोडी यामध्ये फायनल मध्ये येईल हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे। त्या आयोजकामध्ये येथीलच ग्रामस्थ त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। काय म्हणजे शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे आदिवासी शंकरपट आणि कालपासून शेकडो जोड्या यामध्ये आलेल्या आहेत, काय सांगाल या शंकरपटाबद्दल? शंकरपटाबद्दल आमच्या इथं फार उत्साहानं आणि आनंदितपणे गावातील एकजूट होऊन सगळे लोक आनंद घेऊन कार्यक्रम ठेवले आहे। आणि आमचे लाडले आमदार केवळरामजी काळे आणि आमचे लाडले भाऊ सरपंच सुजित कुमार भास्कर हे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे लाडले भाऊ अनिल सोनकलाल काळे हे यांच्या नेतृत्वात आणि आमची बॉडी चांगल्या प्रकारे नियोजन करून आणि अशा प्रकारे गावातले महिला मंडळ म्हणा, कारण की लेकरं म्हणा, म्हातारे म्हणा, सगळे लोक एकत्रित येऊन आनंद घेऊन आणि बाकीच्या गावासाठी सगळ्या ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे। आणि दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे सगळ्या कार्यक्रमाचे आनंद घेत असतो। एक जोडी लागलेली आहे आणि ती आता बैल जोडी ही आता धावणार आहे आणि याच्याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहेत। आपण बघतो किती सेकंदामध्ये आणि याच्यामध्ये ते आपली लाईन दोरी क्रॉस करणार आहे, सुटलेली आहे पण दोरीने लाईन दोरी तिने सोडलेली आहे आणि दुसऱ्याच वेगळ्याच दिशेने ते पळालेली आहे। या शंकरपटाचे जे आयोजन केलेले आहे त्यामध्ये लक्ष देऊन ही बसलेले आहे किती सेकंदात किती कोणती जोडी धावते याकडे यांच्या लक्षात कसं ठेवलं आयोजन आहे? आता सध्या पहिल्या नंबरवर 4 सेकंद 96 पॉईंट आहे। त्याच्यानंतर अजून भरमसाठ जोडी आहे। किती जोड्या आल्या इथं? इथं 100च्या वर आहे। कुठून कुठून आल्या? हा इथं आले आहे धारणी तालुका आणि चिखलदरा आणि इकडे भसदे तालुका, इकडे अचलपूर तालुका, अंजनगाव तालुका आणि अकोट तालुका। आता जे सर्वात कमी पॉईंट मध्ये कालपासून जे धावलेली जोडी कोणती आहे? आता सर्वात कमी जोडी आहे 4 सेकंद 96 पॉईंट। 4 सेकंद 96 आज फायनल आहे। आज फायनल आहे। आमदार साहेब इथे येणार आहे? आमदार साहेब येणार आहेत। हे बघतो की सर्वात प्रथम म्हणजे 4 सेकंद 96 सेकंद मध्ये याच्यात ते एक जोडी हे केलेली आहे आणि ती आतापर्यंत जे याच्यात कालपासून याच्यात सर्वात कमी वेळात ते आपली लाईन दोरी क्रॉस केलेली आहे। आणि या शंकरपटाचं आयोजन जे आदिवासी शंकरपट आहे याचं आयोजन ग्रामपंचायतचे सरपंच सुजित कुमार यांनी ठेवलेलं आहे। आणि आज नागापूर येथील सर्व इथं मंडळी इथे जमलेली आहे आणि आमदार साहेबांच्या एकूण इथे बक्षीस दिलेलं आहे। बघतो आपण की सर्व भारतीय जनता पार्टीचे झेंडे लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडूनच ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि शंकरपटाचा आनंद घेण्यासाठी परिसरातले अनेक ग्रामस्थ इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती।